हॅलो. हा, सुरुवात करूया आपण. सुदूर संवेदन त्याचा जो पहिला भाग आहे तो संकल्पनाचा भाग म्हणजे सुदूर संवेदन नावाचा जो युनिट आहे त्याला आपण सुरुवात करतोय. तर मागच्या तासाच्या वेळेस मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी सेन्स करायच्या असतात, संवेदन करायचे असतात, त्यावेळेस आपण काय करतो, ती वस्तू पाहतो किंवा टच करतो. त्याच्याबद्दल माहिती करायची असेल तर त्यावेळेस आपण आपल्याकडे असणारी जी ज्ञानेंद्रिय आहेत, तशा पद्धतीनं आपल्या डोळ्यानं आपल्याला दिसतं, कानानं ऐकायला येतं, आहे की नाही? जिभेनं आपल्याला चव कळते आणि आपण याच्या माध्यमातून काय करतो, अवतीभोवती आपल्या असलेली जी माहिती आहे, ती माहिती गोळा करतो. आता शेजारच्या घरात भांडण चाललंय आपल्याला कसं कळतं? हॅलो. होय स्नेहल? हां, स्नेहल अनिकेत बोला. शेजाऱ्याच्या घरात भांडण सुरू आहे हे आपल्याला कसं कळतं? बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. तर त्यावेळेस काय आहे, ज्यावेळेस आपल्याला ऐकायला येतं बाबा काहीतरी आवाज वेगळा चाललाय, रागाच्या भरात काहीतरी बोलणं सुरू आहे, एकमेकावरती ओरडतात वगैरे, हे आपल्या कानाला लक्षात येतं. बरोबर आहे. कानाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, समजू शकतो. तशाच पद्धतीने म्हणजे जे काही अवतीभोवती जे सुरू असतं ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारी जी काही सेन्सॉर्स आपण म्हणतो त्याला किंवा संवेदक किंवा आपण त्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. होय की नाही? या ज्ञानेंद्रियाचा वापर करत असतो. म्हणजे मग जे काही आपण डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो, नाकानं वास घेतो, त्यानंतर जिभेनं चव घेतो वगैरे, त्वचेनं आपल्याला सेन्स करता येतात वगैरे, अशा पद्धतीनं जे काही आपल्या अवतीभोवती असलेली उपलब्ध परिस्थिती असेल किंवा चालू घटना, घडामोडी वगैरे असतील त्याच्या बाबतीत माहिती घेत असतो. ठीक आहे. पण आजचीच माहिती जी काही आपण आपल्या प्रत्यक्षात आपल्या जवळपास जे घडतं तेच आपल्याला कळतं आणि लांब जे घडतं ते आपण काय करतो मग, म्हणजे समजा दिल्लीत काही घडत असेल तर ते आपण फक्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा काही वेगवेगळ्या प्रकारच्या जी काही आत्ता उपलब्ध असणारी साधनं आहेत त्याच्या माध्यमातूनच तुम्ही बघू शकता, आहे की नाही? तिथं काय चालू आहे ते आपल्याला आपल्या डोळ्यानं बघू शकत नाही. तर ते काय, आपण जी ज्यावेळेस लांबची माहिती घेत असतो, आहे की नाही, दूरची किंवा आपल्यापेक्षा जास्त अंतरावरची माहिती घेत असतो, त्यावेळेस आपण काही टेक्नॉलॉजीचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. त्यालाच रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जातं. म्हणजे तू सेन्स फार म्हणजे आपल्यापासून दूर अंतरावर, आपल्या फार फ्रॉम अस म्हणजे आपल्यापेक्षा जास्त अंतरावर, आपल्या जवळ न न अ, जवळ नसताना किंवा लांब अंतरावरील गोष्टीच्या बाबतीत काही गोष्टी माहिती समजून घेण्याची जी टेक्निक आहे, त्याला रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात वस्तूच्या किंवा घटकाच्या प्रत्यक्षात संपर्कात न जाता जी माहिती मिळवण्याचे जे तंत्रज्ञान आहे, त्याला सुदूर संवेदन असं म्हटलं जातं. रिमोट सेन्सिंग असं टेक्निक असं म्हटलं जातं. म्हणजे आपण त्या वस्तूच्या किंवा घटकाच्या किंवा त्या घटनेच्या प्रत्यक्षात संपर्कात जात नाही. म्हणजे एखाद्या भागामध्ये जर पूर आलेला असला आणि त्या पुराच्या बाबतीत माहिती घ्यायची असेल, तर आपण काय करतो? तर त्या पूरक्षेत्रात किंवा पुराच्या त्या भागात जाऊन बघत नाहीयेत. तर काय करतो, बऱ्याच वेळा हेलिकॉप्टरनं सर्व्हे केले जातात किंवा विमानातून सर्व्हे केले जातात किंवा सॅटेलाईटच्या माध्यमातून काही फोटोग्राफ्स घेतले जातात. तर आपण पुरात जाऊ शकत नाही, होय नाही? पुराची माहिती घ्यायची असेल तर त्या भागात जाऊ शकत नाही. किंवा एखाद्या जंगलामध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या असतील, तर त्या ठिकाणी देखील आपण पोहोचू शकत नाही किंवा दुर्गम भाग असेल, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला पोहोचता येत नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं, तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा आधार घेतला जातो. म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे त्याला सेन्सॉर देखील लावलेले असतात. ते ह्युमन नसतात, तर ते मॅनमेड असतात, म्हणजे आर्टिफिशियल सेन्सॉर्स असतात. आणि या सेन्सॉरच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, अशा भागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि तिथली माहिती मिळवू शकतो. तर ही सुदूर संवेद म्हणजे काय? तर त्या प्रत्यक्षात घटकाच्या किंवा वस्तूच्या, त्या भागाच्या, त्या ह्याच्यात न पोहोचता देखील आपण माहिती मिळवू शकतो. आता फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला सांगितलं की आयफेल टॉवर बघायचा आहे. आयफेल टॉवर कुठं आहे? तर जो आयफेल टॉवर आपल्यापासून खूप अंतरावर आहे आणि तरी देखील तुम्हाला बघायचं आहे, तर तिथली माहिती मिळवायची आहे. तो कसा दिसतोय बघायचा आहे. तर तुम्ही काय कराल? तर वेगवेगळ्या माध्यमाची माहितीचे स्रोत तुम्ही शोधायला लागाल. म्हणजे जशा पद्धतीनं Google Earthवरती गेल्यानंतर तुम्हाला 3D सर्व्हिसेस उपलब्ध होतात. म्हणजे 3D तुम्ही च्या स्वरूपामध्ये आयफेल टॉवर बघू शकता. म्हणजे जो टॉवर आहे जगातला एक उंच टॉवर म्हणून ओळखला जाणारा टॉवर आहे. तो तुम्हाला जर बघायचा असेल तर
Google Earthच्या माध्यमातून बघू शकता. अवतीभोवती त्याच्या काय परिस्थिती आहे, कोणती लोकं म्हणजे तो शहर कसा आहे, त्याची वस्ती म्हणजे वसाहतीचं स्वरूप कसं आहे, रस्ते कसे आहेत वगैरे यासारख्या गोष्टी स्वरूपाची माहिती किंवा तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला आज ताजमहाल बघायचा आहे. तर तुम्हाला शक्य आहे का ते? तर प्रत्यक्षात जाऊन बघणं शक्य नाही. पण तुम्ही ताजमहालाची जी प्रतिकृती आहे किंवा ताजमहाल आहे, ते ताजमहाल YouTubeच्या माध्यमातून म्हणा किंवा Google Earth सारख्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून बघू शकता. जी याच्यासारखे जे टेक्निक्स आहेत, हे टेक्निक्स किंवा सॅटेलाईटच्या माध्यमातून तुम्ही लेटेस्ट इमेजेस मिळवून सुद्धा आजच्या स्थितीबद्दल म्हणजे आजच्या परिस्थितीबद्दल, आजच्या स्थितीबद्दल देखील माहिती मिळवू शकता. तर हे जे टेक्निक आहे त्यालाच रिमोट सेन्सिंग म्हटलं जातं. म्हणजे आपण काय करतो, आपण इथंच बसलेलो असतो. आपल्या घरीच असतो किंवा आपल्या ऑफिसमध्ये असतो, आपल्या कामाच्या ठिकाणी असतो. पण माहिती मिळवत असतो कुठली? जगात इतरत्र कुठं चाललंय ते आहे किंवा आपल्यापासून दूर अंतरावर असणाऱ्या घटकांबद्दल माहिती मिळवत असतो. तर हे जे माहिती मिळवण्याचं तंत्रज्ञान आहे, त्यालाच रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे? याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती घेऊया. सुदूर संवेदन हे एक अलीकडच्या कालावधीमध्ये भौगोलिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी वापरलं जात असलेलं तंत्रज्ञान आहे. म्हणजे भौगोलिक घटकांच्या बाबतीत आता हे वेगवेगळ्या घटकांच्या बाबतीत अभ्यास वापरलं जात असलेलं टेक्निक आहे. फक्त भौगोलिकच घटकाच्या बाबतीत नाही, तर अनेक घटकांच्या बाबतीत हे तंत्रज्ञान वापरलं जातं आणि अ, त्यापैकीच आता बघून बघतोय, की आपल्याकडचे जे असणारे मोबाईल आहेत, ते मोबाईल देखील सॅटेलाईटच्या आधारे चालतात. म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून चालतात. घरामध्ये आपला डिश असतो. ते डिश देखील सॅटेलाईटच्या माध्यमातून चालते. त्यानंतर तुम्ही मोबाईलचे टॉवर बघितले असाल, तर टॉवर म्हणजे काय असतात? तर रडार स्टेशन असतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे विमान इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याची, माहिती करण्याची. ठीक आहे. तर हे सगळं सुरू आहे. पण आपल्याला त्याच्याबद्दल खूप कमी माहिती असते. म्हणजे भौगोलिक घटकांबरोबर इतर घटकांच्या बाबतीत देखील हे अशा पद्धतीनं सेन्सिंग टेक्नॉलॉजी सुरू आहे. चालू आहे किंवा तुम्ही त्या जनरेशनमध्ये आहात. म्हणजे या कालावधीमध्ये हे सगळं डेव्हलप होताना पाहायला मिळते. आणि मी मगाच सांगितल्याप्रमाणे एखाद्या भागाचं जर म्हणजे आपत्ती जर निर्माण झाली असेल, म्हणजे पुरासारखी असेल, त्सुनामीसारखी असेल, तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात आपण जाऊ शकत नाही. त्यावेळेस कशाचा आधार घेता येऊ शकतो? तर त्यावेळेस सॅटेलाईटसारख्या घटकांचा आधार घेता येऊ शकतो. सॅटेलाईट काय करत असतं? सॅटेलाईट म्हणजे उपग्रह, माणसानं जे काही कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत अवकाशामध्ये, तर ते पृथ्वीच्या भोवती फिरत असतात आणि फिरत असताना ते पृथ्वीच्या भूपृष्ठ स्कॅन करत असतात. म्हणजे भूपृष्ठाच्या काही ठराविक भाग तो स्कॅन करत राहतात आणि स्कॅन केल्यामुळं त्याच्यावरती ते काय जशा पद्धतीने फोटोग्राफमध्ये आपण कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ तयार करतो, तशा पद्धतीने त्याच्यामध्ये स्कॅन तयार होत असतं आणि ते डिजिटल स्वरूपामध्ये होतं. मग रडार सिस्टमवरती ते आपण त्याच्या माध्यमातून माहिती घेतली, की त्या स्कॅनच्या स्वरूपामध्ये जे उपलब्ध असणारी डेटा आहे, तो प्रोसेस करून आपण त्याची इमेज तयार करू शकतो किंवा इमेज तयार केल्या जातात आणि मग सद्यस्थितीच्या बाबतीत माहिती मिळवता येऊ शकते. म्हणजे भौगोलिक घटकाच्या बाबतीत देखील अशा पद्धतीने माहिती आपल्याला मिळवता येऊ शकते आणि त्याच्यासाठी जे टेक्निक आहे ते म्हणजे टेक्निक म्हणजे रिमोट सेन्सिंग. ठीक आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये याचा वापर जास्त होता. आता ह्याच्या अलीकडच्या म्हणजे कधी हे ज्यावेळेस टेक्नॉलॉजी सहजासहजी उपलब्ध व्हायला लागली किंवा हे ते अफोर्डेबल झाली म्हणजे परवडण्यासारख्या टेक्नॉलॉजी झाल्या. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी तुम्हाला आवाक्यात आल्याशिवाय तुम्ही वापरू शकत नाही. म्हणजे फॉर फॉर एक्झाम्पल काही दिवसापूर्वी जर तुम्ही विचार केला, काही एक 10-15 वर्षापूर्वी जर विचार केला, तर मोबाईल म्हणजे ही चैनीची गोष्ट होती. इन्कमिंगला पण पैसे होते. आउटगोइंगला तर होतेच होते, पण इन्कमिंगला पण पैसे होते. आउटगोइंग कॉल सुरुवातीला ₹3.5 ला पडायचा. हे ₹3.5 ला पहिला 1 मिनिट असायचं. म्हणजे अशा पद्धतीनं हे ज्यावेळेस तुमच्या आवाक्याच्या बाहेर म्हणजे त्याच्या अगोदर खूप मोठं होतं ₹15-20 च्या आसपास होतं आणि त्याची टेक्नॉलॉजी ही आवाक्याच्या बाहेरची होती. म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखी नव्हती. आता सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारख्या Jioसारख्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांनी काय केलं, सर्वसामान्यांच्या लोकांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीची इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे लोकांमध्ये त्याची पॉप्युलॅरिटी वाढली आणि हे काय झालं, ते लोकांपर्यंत पोहोचलं. म्हणजे हे जे टेक्निक्स आहेत, ते टेक्निक ग्रॅज्युअली किंवा हळू-हळू डेव्हलप होतंय, लोकांपर्यंत पोहोचतंय आणि लोकांना परवडेल अशा किमतीमध्ये ते पोहोचण्याचा हे होतंय. म्हणजे प्रयत्न केला जातो, पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. तर याच्या अगोदर पारंपरिक पद्धतीनं अभ्यास केला जात होता आणि आता अलीकडं हे रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून जास्त अभ्यास केला जातो किंवा अभ्यासाला प्राधान्य दिलं जातं. आता
पारंपरिक पद्धतीनं म्हणजे कसं, आता आपल्याला ज्यावेळेस एखाद्या भागाचा सर्व्हे करायचा असेल किंवा एखाद्या भूपृष्ठाच्या भागाची माहिती घ्यायची असेल, तर त्यावेळेस काय केलं जात होतं. आता तुम्ही बघताय, की रस्त्यावरून जात असताना बऱ्याच वेळा सर्व्हेयर सर्व्हे करत असताना दिसतात. म्हणजे जे काही नकाशा तयार करणं, त्यावेळेची माहिती घेणं, म्हणजे अशा तर तुमच्या पुढं खाली एक नकाशा दिसतो याच्यावर. तर हा उदयपूरच्या जवळपासचा नकाशा आहे. हा नकाशा कसा तयार झाला? सर्व्हेयरच्या माध्यमातून सर्व्हे करून, म्हणजे त्या प्रत्यक्षात भागात वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमातून या भागाचा सर्व्हे केला गेला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याचा नकाशा तयार झाला. म्हणजे ही जी पद्धत होती पारंपरिक, म्हणजे खूप वेळखाऊ होती. खूप पैसा त्याच्यासाठी खर्च होत होता आणि त्याच्यामध्ये कालांतराने जे होणारे बदल आहेत, ते बदल त्याच्यामध्ये डिटेक्ट होऊ शकत नव्हते किंवा ते बदल त्याच्यामध्ये ॲड करणं शक्य होत नव्हतं. म्हणजे याच्यामुळं काय झालं, तर पारंपरिक पद्धतीनं असा अभ्यास केला जात होता आणि त्याला त्यावेळेस पर्याय पण नव्हता. रिमोट सेन्सिंग सारख्या टेक्निक्स नव्हत्या. आता हे ज्यावेळेस स्थल निर्देशांक नकाशे बघतो आपण, त्यावेळेस अशा पद्धतीनं नकाशे आहेत आणि या नकाशावरती आपण बऱ्याचपैकी आतापर्यंत म्हणजे पारंपरिक पद्धतीने अभ्यास करत आलोय. त्याला जे वापरलेलं तंत्रज्ञान होतं ते पारंपरिक होतं. अलीकडे जे काही रिमोट सेन्सिंग सारखं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये नव्हतं. ठीक आहे. स्थल निर्देशांक नकाशाचा आधी वापर केला जात होता आणि हे नकाशा तयार करण्यासाठी काय करावं लागत होतं, मोठ्या प्रमाणात सांख्यिकी आकडेवारी गोळा करावी लागायची. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करावी लागायची. भूपृष्ठाचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करावं लागायचं. प्रत्यक्ष नोंदी घ्याव्या लागायच्या आणि मिळालेली माहिती, सर्वेक्षणातून निर्माण झालेली माहिती आणि प्रात्यक्षिकामधून नकाशाच्या निर्मित निष्कर्ष नकाशाच्या आधारे आपल्याला त्यावेळेस दाखवले जातात. म्हणजे काय, सर्व्हेयर सर्व्हे करत होता. त्या भागातली वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी घेत होत्या. नोंदी केलेली जी काही माहिती आहे ते त्याचबरोबर माहिती आणि सर्वेक्षणातून मिळालेली माहिती काय केलं जात होती, निष्कर्ष माहिती आणि निष्कर्ष आहेत ते नकाशाच्या आधारे दाखवले जात होतं. आणि मग याच्यासाठी प्रचंड वेळ आणि प्रचंड पैसा खर्च होत होता. मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात लागत होतं आणि मग त्यामुळं ही पद्धती आहे ती पारंपरिक पद्धतीची होती. ठीक आहे. तर आता हे नकाशे तयार करण्यासाठी खूप मोठा वेळ आणि त्याचबरोबर मानवी श्रमाची गरज लागत होती. आणि भारताच्या बाबतीत जर बघायला गेलं तर भारत आणि भारताच्या जवळपासच्या देशाच्या बाबतीत अशा पद्धतीनं म्हणजे हे स्थल निर्देशांक नकाशे तयार केले गेलेले आहेत. आता याच्यासाठी किती वेळ घालवला असेल, किती वेळ गेला असेल त्याचा विचार करण्यासारखं आहे. कारण हे एका दिवसात नव्हं तर काही वर्षे हे काम सुरू होतं. काही वर्ष म्हणजे जवळपास 10 ते 15 वर्षाच्या आसपास एवढं काम सुरू असेल. त्यावेळेस हे या भागाचे नकाशे तयार झाले. कारण याच्यासाठी तज्ञ जे सर्व्हेयर असावे लागतात. त्यानंतर कार्टोग्राफिक लागतात. म्हणजे कार्टोग्राफिक टेक्निक्स असणं माहिती असणारे जे लोक लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञ या ठिकाणी लागतात आणि पारंपरिक पद्धतीनं अशा पद्धतीनं सर्व्हे करून भारताच्या आणि भारताच्या जवळपासच्या भागाचे नकाशे भूस्थल नकाशे तयार केले होते. आता हे बरेच नकाशे ब्रिटिश कालावधीमध्ये म्हणजे भारतावरती ज्यावेळेस आपल्या ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस म्हणजे आपल्या स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये तयार केलं गेलं होतं. त्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात पैसा, वेळ आणि मानवी श्रम याची गरज लागत होती. बऱ्याच गोष्टीबद्दल वस्तुनिष्ठ माहिती नसल्यामुळं भौगोलिक घटकाबद्दल याच्याबद्दल माहिती मिळू शकत नव्हती. आता सगळ्याच काही नोंदी घेणं शक्य होतं का? तर नाही. तर या भागामध्ये ज्यावेळेस सर्व्हे केला जातो त्यावेळेस सगळ्या घटकांच्या बाबतीत नोंदी घेणं शक्य होत नाही. त्यामुळं ज्या घटकांच्या बाबतीत नोंदी घेतलेल्या गेलेल्या आहेत, त्या घटकाबद्दलच माहिती मिळू शकते. अन्यथा काही घटकाबद्दल माहिती याच्यामध्ये मिळू शकत नाही. म्हणजे या नकाशामध्ये तुम्ही बघा, खाली नकाशामध्ये काही ठराविक बाबी आपल्याला इथं दिसतात. सगळ्या बाबी दिसतात का? नाही. आता तुम्हाला विचारलं, की याच्यामध्ये कुठल्या प्रकारची पिकं घेतली जातात? तर नाहीये त्याच्यामध्ये तशा पद्धतीची माहिती. म्हणजे ठराविक फक्त ज्या घटकांबद्दल माहिती तिथं नोंदी घेतल्या आहेत आणि त्या नकाशामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत, त्याच घटकाबद्दल फक्त इथं माहिती मिळू शकते. त्यामुळं त्याला काही मर्यादा होत्या. ठीक आहे. आता आता अशा ह्या मर्यादा किंवा असे जे काही टेक्निक्स हे जे काही पुढं आपण वर जे बघितलेले ड्रॉबॅक आहेत हे, तर या प्रचंड वेळ, पैसा, श्रमाची गरज होती. त्याला पर्याय म्हणून काय झालं, त्याला पर्याय म्हणून रिमोट सेन्सिंग टेक्निक्स अस्तित्वात आलं किंवा विकसित झालं. आता याच्यामुळे काय झालं, जवळ सर्वच भौगोलिक घटक त्याच्यामध्ये कव्हर होतात. त्याचा आकार, त्याचं स्वरूप याच्याबद्दल स्पष्ट माहिती आणि वस्तुस्थितीदर्शक माहिती मिळू शकते. म्हणजे स्पष्ट आणि वस्तुस्थिती म्हणजे रिअल फॅक्टमध्ये माहिती मिळते. तर मग एखाद्या भागाचा किंवा एखादा तुमचा फोटोग्राफ तुम्ही घेतला.
तर फोटोग्राफ्स रिअल म्हणजे न एडिट केलेले फोटोग्राफ खरे बोलतात, खोटे बोलत नाहीत. हे जर तुमच्याकडे काही फोटो असतील तर ते वस्तुस्थितीदर्शक असतात. म्हणजे फोटोग्राफमध्ये जी काही माहिती असते ती खरीच असते, खोटी असत नाही. जर तशाच पद्धतीनं ह्या इमेजेस ज्या घेतल्या जातात, सॅटेलाईटच्या माध्यमातून जे काही भूपृष्ठाचे इमेज तयार केल्या जातात, ते इमेजेस खोटे असू शकत नाहीत. म्हणजे जे वस्तुस्थितीदर्शक आहे, भूपृष्ठावरती जे खरं आहे, अस्तित्वात आहे, त्या अस्तित्वात असणाऱ्या घटकांबद्दलच तुम्हाला तिथं माहिती दिसते. त्यामुळे ती माहिती स्पष्ट असते. त्याचा आकार, घटक, भौगोलिक वेगवेगळे भौगोलिक घटक तिथे दिसतात. त्याचं स्वरूप कळतं. आणि ती माहिती व्हॅलिड असते. यासारख्या याच्यामुळं बेनिफिट्स जे आहेत आणि सगळे घटक कव्हर होतात याच्यामध्ये. कुठले घटक म्हणजे भूपृष्ठावर जे काही दिसतं, ते सगळे घटक रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून कव्हर होतात. कुठलाही घटक यात फारसा मागे राहत नाही. याशिवाय आणखी काही घटक देखील कव्हर होतात. म्हणजे कसं वेगवेगळ्या प्रकारचे जे इमेजेस, वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सॉर वापरले जातात आणि या सेन्सॉरमध्ये जे मानवी घटकांना किंवा मानवी डोळ्यांना दिसू शकत नाही, असे घटक देखील ह्याच्यामध्ये पूर्ण होतात. फॉर एक्झाम्पल सॅटेलाईटच्या माध्यमातून एखाद्या भागात झालेली क्षारपड मृदा. तर क्षारपड मृदा काय वेगळ्या प्रकारचं जे काही सोलार रेडिएशन आहे ते इमिट करत असते, म्हणजे उत्सर्जन करत असते. आणि ते उत्सर्जित केलेले जे काही इमिशन आहे ते इमिशन रेकॉर्ड होतं कुठं सॅटेलाईटवरती आणि ती सॅटेलाईटवर रेकॉर्ड झालेली जी काही इमेजेस आहेत त्याच्या माध्यमातून आपण तो शार्पट झालेला भाग आहे तो देखील समजू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं काही गोष्टी समजून माणसाला सहजासहजी दिसू शकत नाही, तर त्या घटकांच्या बाबतीत देखील आपण रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून माहिती मिळवू शकतो. ठीक आहे. अशा या घटकाविषयी अध्ययन आपल्याला सुटसुटीत आणि परिपूर्ण झालेलं आहे. या घटकाबरोबर भौगोलिक प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियोजनामध्ये सुदूर संवेदन महत्त्वपूर्ण ठरत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर सुदूर संवेदन संकल्पना आहे तरी काय? आता आपण बघितलं की सुदूर संवेदन म्हणजे काय? सुदूर संवेदनाची गरज म्हणजे कशा पद्धतीनं ते फायद्याचं आहे. तर सुदूर संवेदन संकल्पना आहे तरी काय? तर काय कोणत्याही घटकाच्या प्रत्यक्षात संपर्कात न जाता कोणत्याही घटकाच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता त्यासंबंधी माहिती मिळवणं, माहिती संकलित करणं, त्याचे वर्णन करणं, या तंत्रात काय झालं सर्वसामान्यपणे सुदूर संवेदन म्हणतात. म्हणजे एखाद्या घटकाच्या प्रत्यक्षात संपर्कात न जाता देखील आपल्याला माहिती मिळू शकते आणि माहिती मिळवणं, ते माहितीचं संकलित करणं, त्याचं वर्णन करणं आणि यासारखी जे टेक्निक आहे त्यालाच काय म्हटलं जातं रिमोट सेन्सिंग म्हटलं जातं. तर सुदूर संवेदन हे आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा भाग असून त्याचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये केला जातो. हे आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा भाग आहे आणि त्याचा उपयोग अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जातो. याच्यामध्ये कृषी, जंगलांचं संवर्धन असेल, पर्यावरणाचा समतोल असेल, भूपृष्ठाची रचना, हवामानविषयक घटक, लक्झरी डावपेच, लष्करी डावपेच यासारखे अनेक घटक अनेक बाबतीमध्ये सुदूर संवेदन वापरलं जाऊ शकतं. आता इथं तुम्हाला दिसतंय बघा, ह्या फोटोग्राफमध्ये हा भूपृष्ठाचा एक भाग आहे. भूपृष्ठाचा भाग दिसतोय. त्याच्यामध्ये नद्या वाहतात. नदी असेल किंवा काही शहराचा भाग आहे. इथं ग्रामीण भागातली वस्ती दिसते. त्यानंतर अ, वर एक दिसतो तुम्हाला, की इथं सूर्य आहे. हा सूर्य आहे, तो सूर्य काय करतो? ऊर्जा देत असतो. ऊर्जा देतो म्हणजे सूर्याची किरणं या वेगवेगळ्या भूपृष्ठावरच्या सगळ्या घटकांवरती पडत असतात. आणि आता सूर्यकिरणं पडतात म्हणजे ती कुठं जातात? सगळी शोषून घेतली जातात का? नाही आहे. त्यातलं काही अंशी शोषली जातात, काही अंशी उत्सर्जित होतात. म्हणजे प्रत्येक घटकाचं भूपृष्ठावरच्या प्रत्येक घटकांचं सूर्यकिरणं शोषून घेण्याचं आणि उत्सर्जित करण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यामुळं काय होतं, तर तो घटक आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतो. म्हणजे आपल्या डोळ्याला देखील जे वस्तू दिसतात, तर ते कशामुळे दिसतात? की प्रत्येक वस्तू काही ठराविक प्रमाणामध्ये जी प्रकाश किरणं आहेत, ती किरणं शोषून घेत असतात आणि काही ठराविक प्रमाणामध्ये जी किरणं आहेत, ती उत्सर्जित करत असतात. त्यामुळे ते आपल्याला दिसत असतं आणि मग याच तत्वाचा किंवा याच घटकाचा इतर रिमोट सेन्सिंगमध्ये वापर केला जातो. म्हणजे सूर्याची किरणं ज्या भूपृष्ठावर पडतात, त्यातली काही शोषली जातात, काही उत्सर्जित होतात. तर शोषली जाणारी आणि उत्सर्जित होणारी किरणं
यांचं रेकॉर्ड हे विमान घेत असतं किंवा सॅटेलाईट घेत असतं. म्हणजे काय होतं, सूर्याची किरणं भूपृष्ठावर पडतात. त्याच्यानंतर ही रिफ्लेक्ट झालेली किरणं आहेत, ती किरणं इथं जे असणारे सेन्सॉर आहेत, त्या सेन्सॉरवरती ती नोंदवल्या जातात आणि मग त्याच्या माध्यमातून मग जेव्हा रडार सिस्टम जी असते, त्या रडार सिस्टमवर ही माहिती मिळवली जाते आणि मग आपण त्याच्यावरती प्रक्रिया करून या भागाचा स्टडी करू शकतो. म्हणजे इथं बसून आपण म्हणजे या सगळ्या भागाचा अभ्यास करू शकतो. आणि याच्यासाठी काय झालेलं असतं, मग आता हे सॅटेलाईट तुम्हाला माहिती आहे, की उपग्रह अवकाशामध्ये सोडले जातात. उगाच सोडले जातात का? नाही. त्या प्रत्येकाचं एक रोल असतो. प्रत्येकाची एक भूमिका असते. त्याला काहीतरी काम दिलेलं असतं. काही उपग्रह विशिष्ट प्रकारचे असतात आणि या उपग्रहाबद्दल आणि उपग्रह स्पेसिफिक पर्पजसाठी तयार केले जातात आणि या स्पेसिफिक पर्पजसाठी अशी उपग्रह किती आहेत पृथ्वीच्या, तर असंख्य उपग्रह पृथ्वीच्या भोवती सोडले गेलेले आहेत आणि ते उपग्रह पृथ्वीच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर ते आपल्याला माहिती कलेक्ट करतात, माहिती देण्याचं काम करत असतात. सुदूर संवेदन म्हणजे काय? भूपृष्ठावरील असंख्य नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक आहेत. ते घटक म्हणजे भूपृष्ठावरील असंख्य नैसर्गिक व मानवी घटक आहेत ते. सजीव आणि निर्जीव वस्तू, विविध प्रदेश, तिथे घडणाऱ्या क्रिया यांची दुरून मिळालेली माहिती आहे. जे प्रत्यक्षात आता इथं बघा तुम्हाला, वेगळ्या सॅटेलाईट काय करतं, या सगळ्या घटकाबद्दल पृथ्वीच्या वरची, पृथ्वीच्या भूपृष्ठावरती जे सगळे घटक वेगळे सुरू आहेत किंवा भूपृष्ठावरती आहे, तर हे प्रत्यक्षात तिथं प्रत्यक्ष संपर्कात न जाता नैसर्गिक घटकाबद्दल असेल, मानवनिर्मित घटकाबद्दल असेल किंवा सजीव आणि निर्जीव वस्तू असतील, त्याच्याबद्दल, त्या वेगवेगळ्या प्रदेशाबद्दल ही लांबून माहिती मिळवायचं काम रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यामध्ये माहितीचं पृथक्करण आणि विश्लेषण यांचा देखील समावेश होतो. म्हणजे माहिती मिळवली जाते कशी, तर माहिती आपल्याला हे पृथक्करण करावं लागतं, म्हणजे विश्लेषित करावं लागतं किंवा त्याचं अनालिसिस देखील करावं लागतं. आता याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग टेक्निकसाठी किंवा सुदूर संवेदनासाठी ज्या मूलभूत सूत्राचा वापर केला होतो, म्हणजे भूपृष्ठावरील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू विद्युत चुंबकीय ऊर्जेचे उत्सर्जन करतात. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटक काय करतो, ठराविक प्रमाणात एनर्जी इमिट करत असतो, उत्सर्जित करत असतो. म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी उष्णता किंवा ऊर्जा आहे, ती ऊर्जा काही ठराविक प्रमाणामध्ये काय करतो, उत्सर्जित करत असतो. त्याला विद्युत चुंबकीय ऊर्जा असं म्हटलं जातं. आता विद्युत चुंबकीय ऊर्जा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणजे काय, तर आपल्याकडं येणारी सूर्याची किरणं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यातली आपल्याला फक्त व्हिजिबल स्वरूपाची किरणं दिसतात, म्हणजे दृश्य स्वरूपाची फक्त किरणं दिसतात. उर्वरित वेगवेगळ्या प्रकारची किरणं आपल्याला दिसत नाहीत. आता वेगवेगळ्या प्रकारची कुठली असतात, फॉर एक्झाम्पल एक्स रेज असतील, गॅमा रेज असतील, हे आपल्याला दिसत नाहीत. किंवा रडार असतील, रेडिओ वेव्हच आहेत, FM च्या वेव्हज असतात, AM च्या वेव्हज असतात. या सगळ्या शॉर्ट वेव्हज आहेत. या सगळ्या वेव्हज आहेत त्या आपल्याला दिसत नाहीत. फक्त आपल्याला दिसतात कुठलं, तर आपल्याला जे काही ठराविक जे 7 कलर मानले जातात, म्हणजे व्हिजिबल रेस मानल्या जातात, त्या व्हिजिबल रेस फक्त दिसतात. त्या अतिशय कमी आहेत. म्हणजे एकूण सूर्यप्रकाशाचा जर विचार केला, तर एकूण सूर्यप्रकाशाच्या विचारापैकी, म्हणजे सूर्यप्रकाशापैकी एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची किरणं सूर्यापासून मिळतात. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. त्यातला फक्त एवढाच भाग आपल्याला दिसतो. तर हे जे दिसतो ना, हा एवढा खूप छोटा भाग काय होतो, आपल्याला हे दिसतो. म्हणजे तो त्याचं हे मोठा भाग करून दाखवलेला आहे. तर वेगवेगळ्या रंगाचीच किरणं आपल्याला दिसू शकतात. उर्वरित ही गॅमा रे दिसत नाहीत, एक्स रे दिसत नाहीत, अल्ट्राव्हायोलेट दिसत नाहीत, इन्फ्रारेड दिसत नाहीत. रडार वेव्हज असतात किंवा एफएम असतात, टीव्ही सारखी वापरण्यात असणारी शॉर्ट वेव्हज असतील किंवा एएम असतील, यासारखी किरणं आपल्याला दिसत नाहीत. पण दिसत नाहीत तरी देखील आपण हे किरणं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरले जातात. जशा पद्धतीने रेडिओ वेव्हचा वापर करतो, मायक्रोवेव्ह प्रकारच्या वेव्हचा वापर करतो, इन्फ्रारेड प्रकारच्या किरणांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इमेजेस तयार करण्यासाठी वापरला जातो, किंवा व्हिजिबल फक्त आपल्याला दिसतात, म्हणजे इथं दिसतं तेवढं व्हिजिबल जे आपल्याला दृश्य आहे तेवढेच दिसतात. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट आपल्याला दिसत नाही, मग अतिनील प्रकारची एक्सरेज आपण बघतोय की एक्सरे काढण्यासाठी याचा उपयोग होतो. गॅमा रेज अशा वेगवेगळ्या कारणासाठी या वेव्हचा तयार होतो. आता प्रत्येक या वेव्हचा किंवा प्रत्येक किरणांची वेव्हलेंथ वेगळी असू शकते. वेव्हलेंथ जास्त तर रेडिओ वेव्हज ह्या दीर्घ लहरी असतात. तुम्ही कधीतरी ऐकलं असेल रेडिओवरती दीर्घ लहरी जे स्टेशन आहे,
वगैरे आणि गॅमा रेस ह्या सगळ्यात लहान म्हणजे त्याच्या जी काही वेव्हलेंथ आहे ती सगळ्यात कमी असते. म्हणजे शॉर्ट वेव्हज असतात. तर या दीर्घ लहरी आणि शॉर्ट वेव्हज यासारख्या जे काही प्रत्येक वेव्हज अशा प्रकारच्या वेव्हज आपल्याला सूर्यापासून मिळत असतात आणि प्रत्येकाचं काम किंवा त्याचं जे वेगळं आहे हे वेगळं आहे. त्याचं स्वरूप वेगळं आहे, त्याचं वर्किंग वेगळं आहे. म्हणजे आपल्याला एक्स-रे दिसत नाहीत, पण ते एक्स-रेज काय होतात थेट आपल्या शरीरात आतच्या आतल्या भागापर्यंत जातात किंवा लेसर लाईट तुम्ही बघितले असतील, तर त्या लेसर लाईट देखील आपल्याला दिसत नाहीत, परंतु त्या अगदी सरळ दिशेमध्ये प्रवास करतात. त्याचं विकिरण होत नाही. अशा पद्धतीनं ह्या लहरी येत असतात. तर विद्युतचुंबकीय लहरी भूपृष्ठावरती येतात. त्याचा परिणाम भूपृष्ठावर विविध घटकांवरती होत असतो. खडक, पाणी, वनस्पती, पिके, हवामान इत्यादीवरती या घटकांचा परिणाम होत असतो. आणि ही ऊर्जा या वस्तूमध्ये शोषली जाते, तिचं परिवर्तन केलं जातं आणि उत्सर्जन देखील होत असतं. या विद्युतीय लहरी विविध प्रकारच्या असतात. त्याचे गुणधर्म भिन्न-भिन्न असतात. सारख्या गुणधर्माच्या लहरींना विद्युत चुंबकीय वर्णपट्टा असं म्हटलं जातं. आता या ज्या गुणधर्मांना किंवा लहरीच्या एकंदरीत त्याला विद्युत चुंबकीय वर्णपट्टा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. आणि या लहरीमध्ये अशा लहरीमध्ये अतिनील प्रकारची इन्फ्रारेड, औष्णिक, सूक्ष्म इत्यादी लहरीचा समावेश होत असतो. ठीक आहे. तर या सगळ्या लहरीचा म्हणजे आपण बघतो की आपल्याला दिसण्यासाठी फक्त एवढाच भाग पुरेसा असतो. एवढ्या छोटासा जो तर दृश्य स्वरूपाचा किंवा व्हिजिबल रेजचा. पण या रिमोट सेन्सिंगमध्ये मात्र या सगळ्या प्रकारच्या वेव्हजचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे जे काही सूर्यापासून मिळणारी एनर्जी आहे त्या सगळ्या प्रकारच्या एनर्जीचा वापर केला जातो. तर या लहरी भूपृष्ठावरील विविध घटकापासून परावर्तित किंवा उत्सर्जित होत असतात आणि संवेदकावर संवेदकावर संवेदन मापक यंत्राद्वारे काय केल्या जातात या लहरी नोंदवल्या जातात. म्हणजे वेगवेगळ्या घटकातून परावर्तित होतात आणि संवेदन मापक यंत्रावरती या लहरी नोंदवल्या जातात. त्याद्वारे वस्तूची माहिती आपल्याकडे उपलब्ध होते आणि या सुदूर संवेदन माहिती तंत्रज्ञान असं म्हटलं जातं. आता अशा संवेदकांच्या वाहनामध्ये विमान, उपग्रह याचा समावेश होतो. याच्याद्वारे भूपृष्ठावरील विस्तृत भूभागाची छायाचित्र घेतली जातात. म्हणजे आता विमान असेल, छायाचित्र उपग्रह असेल, याच्या माध्यमातून काय केले जातात, अशा विस्तृत अशा स्वरूपाच्या भूपृष्ठाची छायाचित्र घेतली जातात आणि त्यालाच इमेजेस असं म्हटलं जातं किंवा भूपृष्ठावरील विस्तृत भागाची जे छायाचित्र घेतली जातात, त्यालाच इमेजेस असं म्हटलं जातं. ठीक आहे. याच्या माध्यमातून आपण नकाशे तयार करू शकतो आणि अद्ययावत अशा स्वरूपाची माहिती आणि नियोजन करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या घटकाचं संवर्धन करण्यासाठी देखील उपयोग होतो. आता इथं तुम्हाला दिसतंय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कशा पद्धतीने होतं. सन हा मुख्य सोर्स असतो. सूर्याची किरणं वेगवेगळ्या घटकांवर पडतात. म्हणजे हे इमारती असतील किंवा छोटी घरं असतील किंवा जो पिकं असतील, झाडं असतील, या सगळ्या घटकांना आणि सगळे घटक काय करतात, काही ठराविक प्रमाणात उष्णता इमिट करत असतात आणि इमिट झालेली किंवा उत्सर्जित झालेली जी उष्णता आहे ती कुठं नोंदवली जाते? तर या सॅटेलाईटवरती नोंदवली जाते आणि सॅटेलाईट काय करतं आपल्याला रडारच्या माध्यमातून ही माहिती देत असते, उपलब्ध करून देत असते.